नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। येत्या रविवारपासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होते। नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची किंवा आपल्या घराण्याच्या कुलस्वामिनीची पूजा केली जाते। आपली कुलस्वामिनी म्हणजे आपल्या कुळाची ती आई असते। आपल्या घराण्याचा, आपल्या वंशाचा ती सांभाळ करते। आपल्या घरावर जे काही संकट येतं तर त्या संकटापासून ती आपल्याला वाचवते किंवा त्या संकटांचा सामना करण्याचं बळ आपल्याला ती देते। त्यामुळे कोणतंही धार्मिक कार्य, मंगल कार्य किंवा शुभ कार्य जेव्हा आपल्या घरामध्ये केलं जातं तेव्हा आपल्या कुलदेवीला पूजलं जातं, तिचा मानपान केला जातो आणि नंतरच आपल्या घरातलं जे काही मंगल कार्य असेल किंवा लग्न कार्य असेल तर या गोष्टींना सुरुवात केली जाते। नवरात्र जी असते तर नवरात्रीचे हे 9 दिवस म्हणजे आपल्या कुलदेवीचा मानपान करण्याचे, तिचा कुळाचार करण्याचे दिवस असतात। त्यामुळे प्रत्येकाने नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या यथाशक्तीनुसार किंवा आपल्याकडून जितकी सेवा घडेल त्या पद्धतीने कुलदेवीचा कुळाचार अवश्य करायला हवा। इतका मंगल प्रसंग एवढ्या जवळ येतोय तर नवरात्री येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून काही गोष्टी काढून टाकायच्या आहे आणि नवरात्रीच्या निमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू आणायच्या आहे। तर त्या कोणत्या हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। यंदाची नवरात्री 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। नवरात्रीच्या काळामध्ये लोक दुर्गा देवीच्या किंवा आपल्या कुलदेवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी करतात। घर स्वच्छ केलं जातं, घराची साफसफाई आपण अधूनमधून करतच असतो किंवा अमावस्या असेल, पौर्णिमा असेल तर वर्षभरामध्ये सुद्धा भरपूर उपाय आपण करत आलेलो आहोत। तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना स्वच्छतेचं महत्त्व कळलेलंच असेल आणि महिलासुद्धा त्या बाबतीत सजग झालेल्या आहे। घराची स्वच्छता आपली अधूनमधून चाललेलीच असते, पण काही गोष्टी आपल्याकडून मागे टाकल्या जातात, म्हणजे त्या आपल्या घरामध्ये साठल्या जातात। तर त्यासुद्धा आपल्याला या नवरात्रीच्या निमित्ताने काढायच्या आहे। नवरात्रीच्या निमित्ताने आपण जिथे पूजा मांडतो, जिथे घट स्थापन करतो तिथे सजावटसुद्धा करतो। स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही तर ते काही चुकीचं नाही। त्यामुळे घटस्थापना करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी टिकत नाही। जाळे जळमटे जर वाढलेले असतील तर तिथे निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणावर असते। त्यामुळे पूजा अर्चांचं सुद्धा कोणतंच फळ मिळत नाही। पितृपक्षसुद्धा जवळपास आता संपत आलेला आहे। त्यामुळे नवरात्रीसाठी तुम्ही जर साफसफाई करायला लागलेले असाल तर काही गोष्टी तुम्हाला घरातून काढून टाकायच्या आहे। नवरात्रीच्या काळामध्ये या वस्तू घरामध्ये ठेवणं अतिशय अशुभ मानलं जातं किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्या घरावर चांगला पडत नाही। नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी किंवा आपली कुलदेवी 9 दिवस भक्तांच्या घरी वास्तव्य करते। तशी आपली कुलदेवी कायमस्वरूपीच आपल्याबरोबर असते, पण या उत्सवाच्या निमित्ताने किंवा नवरात्रीच्या निमित्ताने तिचं वास्तव्य किंवा देवी तत्व जे आहे ते पृथ्वीवर सक्रिय असतं। त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताना जर तुम्ही तुमच्या घरामध्ये काही मांसाहारी पदार्थ ठेवलेले असतील किंवा अंडी ठेवलेली असतील किंवा बरेच जण मांसाहारी पदार्थसुद्धा फ्रोझन करून ठेवतात, फ्रीजमध्ये ठेवतात आणि ते जेव्हा पाहिजे तेव्हा वापरतात, पण या गोष्टी तुमच्याकडे असतील, हे पदार्थ तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही नवरात्रीच्या कालावधीमध्ये ठेवायचे नाही आहे। तुम्ही त्यांना नवरात्री यायच्या अगोदरच वापरून टाकलेलं बरं किंवा मग तुम्हाला ते वापरणं शक्य नसेल तर तुम्हाला ते फेकून द्यावे लागतील। घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे। तुमच्या घरामध्ये जर सतत वादावादी होत असेल, भांडणं होत असतील तर तुम्हाला पूजेचं सुद्धा फळ मिळणार नाही। तर तुम्ही नवरात्रीचे नियम पाळताना काही चांगल्या गोष्टीसुद्धा अंमलात आणू शकता। जर तुम्ही जाणून बुजून नवरात्रीच्या या 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये कितीही वाईट प्रसंग आला किंवा कितीही वेळ आली तरी पण एकमेकांशी कोणत्याही प्रकारचे वाद घातले नाही, शांततेचं वातावरण ठेवलं तर तुम्हाला 9 दिवसाची ही सवय कायमस्वरूपीसुद्धा लागू शकते। तर तुम्ही तुमच्यामध्ये चांगला बदल करू शकता।
तुमच्या घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती असेल, भलेही तुम्ही ती शोपीस म्हणून ठेवलेली असेल, किंवा देवघरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा मूर्ती खंडित होतात, भग्न होतात, किंवा मग आपले जे टाक असतात त्यांनासुद्धा माशी लागते. माशी लागते म्हणजे काय होतं की मूर्तींना किंवा त्या टाकांना बारीक छिद्र पडतात आणि जेव्हा आपण देवांना स्नान घालतो तर तेव्हा ते पाणी त्यामध्ये मुरत असतं आणि तो टाक असेल किंवा ती मूर्ती असेल तर ती अजून खंगत जाते किंवा खराब होत जाते. तर काय होतं, आपण जेव्हा मूर्तींची साफसफाई करतो तेव्हा ब्रशचा वापर करतो किंवा मग जास्त दिवस झाले मग त्या मूर्ती सतत घासून किंवा स्वच्छ करून या गोष्टी घडतात. यामध्ये अशुभ काही नाही. पण आपल्याला जर माहिती आहे की आपल्या देवघरातली एखादी मूर्ती किंवा टाक खराब झालेला आहे तर आपण काय करायचं आहे, त्यांचं विधिवत विसर्जन करायचं आहे. जेव्हा तुम्ही अशा मूर्ती किंवा टाक विसर्जित करत आहात तर त्यांच्याबरोबर तुम्हाला थोडासा दहीभातसुद्धा द्यायचा आहे. जसं की गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपण त्यांच्याबरोबर गुळ खोबरं म्हणा किंवा मग वाटलेली डाळ आणि मोदक असतात तर त्यांची शिदोरी देतो. त्याचप्रमाणे जेव्हा असे भग्न पावलेले टाक किंवा मूर्ती असतात, फोटो असतात तर त्यांची विधिवत पूजा करून त्यांना निरोप म्हणून त्यांच्याबरोबर दहीभात देण्याची पद्धत आहे. तर तुम्ही तेही करू शकता. आणि तुमच्याकडे जर फोटो असतील तर तुम्ही काय करायचं आहे, तर त्या फोटोची जी फ्रेम आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि नंतर या ज्या फ्रेम असतात या लाकडी किंवा थोड्याशा पत्र्यांच्या सुद्धा असतात, त्या तुम्ही भंगारमध्ये दिल्या तरीसुद्धा चालतील. आणि मध्ये जो फोटो असतो तर तो एक साधा पेपर किंवा मग कागदी स्वरूपात असतो. तर ते तुम्ही काय करायचं आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तुम्ही 2-3 दिवस जर ठेवलं तर तो फोटो जो असेल देवी देवतांचा तर तो पुसट होऊन जातो आणि नंतर तुम्ही ते पाणी एखाद्या झाडाला सुद्धा ओतून देऊ शकता. त्या कागदाचं खत होऊन जाईल. मात्र डायरेक्ट काचेचे फोटो असतील म्हणजे फ्रेम असतील तर तुम्ही बाकी मूर्तींप्रमाणे ते पाण्यामध्ये डायरेक्ट विसर्जन करू नका. तर तुम्हाला काही सोपे पर्याय जे पर्यावरणासाठी सुद्धा चांगले आहेत ते मी सुचवलेले आहेत, तर त्यांचं पालनसुद्धा तुम्ही अवश्य करा. आणि नवरात्री येण्याच्या अगोदर तुमच्याकडे जर अशा काही मूर्ती असतील, टाक असतील, फोटो असतील तर त्यांचं विसर्जन होणं तितकंच आवश्यक आहे. अजून कोणकोणत्या वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही तुटकी फुटकी भांडी असतात आणि आपण महिला असतो तर प्रत्येक वेळा आपल्या संसारासाठी आपण प्रत्येक गोष्ट अगदी जपून वापरण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी आपल्याकडून सुटवत नाही, जसं की काही कप असतील, काचेच्या वस्तू असतील किंवा काही भांडी असतील, त्या थोड्याशा तडे गेलेल्या असतात किंवा फुटलेल्या असतात. पण इतक्याही तुम्ही कंजूस होऊ नका किंवा इतक्याही त्या वस्तू सांभाळू नका. कारण तुटलेल्या काचेच्या वस्तू किंवा तुटकी फुटकी भांडी किंवा खराब झालेली भांडीसुद्धा घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात. मी तुम्हाला स्वयंपाकघराच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या घराच्या बाबतीत भरपूर नियम सांगितलेले आहेत. सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला ती सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर नक्कीच बघा. तुम्हाला त्या व्हिडिओंचा नक्कीच फायदा होईल. आणि नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हीसुद्धा अशी काही भांडी की जी खरंच वापरण्यालायक नाही पण तुम्ही कंजूसपणा म्हणून किंवा तुमची एक सवय म्हणा, त्यामुळे जर तुम्ही ती भांडी किंवा त्या वस्तू अजूनही वापरत असाल तर त्या वस्तू कृपया करून नवरात्रीच्या निमित्ताने का होईना काढून टाका. त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या वस्तू दिवाळीच्या वेळा किंवा नवरात्रीच्या या कालावधीमध्ये नवीन घेऊ शकता. तुम्ही उपवास करत असाल आणि तुमच्या घरामध्ये आधी मांसाहारी पदार्थसुद्धा होत असतील, नवरात्रीच्या निमित्ताने ते बंद राहणार असतील, तर ज्या भांड्यामध्ये मांसाहारी पदार्थ केले जातात तर ती भांडी तुम्हाला सेपरेट करायची आहेत. आणि जी भांडी नेहमी तुम्ही नैवेद्य वगैरे करायला वापरतात किंवा ज्या भांड्यांमध्ये तुम्ही अजूनपर्यंत मांसाहारी पदार्थ शिजवलेले नाहीत तर अशा भांड्यांमध्येच तुम्हाला तुमचे उपवासाचे पदार्थ करायचे आहे. देवीला नैवेद्यसुद्धा तुम्हाला चांगल्या भांड्यांमध्येच करायचे आहेत. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरामध्ये जास्तीचे चप्पल बूट असतात आणि आजकाल म्हणजे पहिल्या काळी कसं होतं की एकच चप्पल किंवा एकच बूट आपण वर्षभर किंवा जितक्या वेळ ती टिकेल तितकी वापरायचो. पण आजकाल काळ बदललेला आहे त्यामुळे प्रत्येक माणसाकडे 2-2, 3-3 चप्पल, बूट, सँडल असे प्रकार आपल्याला दिसून येतात. आणि त्यापैकी जर काही चप्पल बूट तुमच्याकडे वापरत नसतील
किंवा ते तसेच धुळखात पडलेले असतील किंवा पावसाळ्यामुळे खराब झालेले असतील तर अशा चप्पल बुटांची सुद्धा तुम्हाला वेळीच विल्हेवाट लावायची आहे. कारण त्यामध्ये पाणी साचलं किंवा धूळ साचली तर झुरळं होतात, डाससुद्धा तयार होतात आणि मेन म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीसुद्धा या चप्पल बुटांमुळे पसरते. तर तुम्ही अडगळीच्या खोलीमध्ये जरी ते ठेवलेलं असेल तर नवरात्रीचं निमित्त म्हणून तुम्हाला या चप्पल बुटांची वेळीच विल्हेवाट लावायची आहे. त्याचबरोबर तुमची पूजेची खोली स्वच्छ करताना तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर तुम्ही काही वस्तू उगीचच सांभाळून ठेवलेल्या असतील, जसं की अगरबत्त्या संपल्या आहे पण बॉक्स तसाच पडलेला आहे, काडीपेटीतल्या काड्या संपलेल्या आहे किंवा मग बऱ्याच वेळा आपण दिवा लावतो आणि त्या ज्या काड्या असतात त्यासुद्धा आपल्या पूजेच्या ठिकाणी किंवा देव्हाऱ्यामध्ये जर कप्पा असेल तर पडलेल्या असतात. बऱ्याच जणींचं होतं असं घाईगडबडीमुळे. किंवा मग गंध असेल किंवा देवाचे जे कपडे असतील ते खूप खराब झालेले आहेत तरी सांभाळून ठेवलेले आहेत किंवा वर्षभरामध्ये देवपूजा म्हणा किंवा सणावारांच्या निमित्ताने आपण बरेच उपाय करतो त्या निमित्ताने सुद्धा बऱ्याच वस्तू सांभाळून ठेवलेल्या असतात. पण आता त्यांचा उपयोग जर करून झालेला असेल तर नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला या वस्तूंची विल्हेवाट लावायची आहे. ज्या वस्तू खरंच पाण्यामध्ये विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होणार नाही अशा वस्तू तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करा. आणि जे अगरबत्तीचे बॉक्स असतात किंवा काडीपेटी असेल किंवा जे काही ते तुम्ही कचऱ्यामध्ये टाकलं तरी पण काही हरकत नाही. किंवा ज्या वस्तू मातीमध्ये पुरून दिल्यामुळे त्या सडून त्यांचं खत होईल अशा स्थितीत असतील तर तुम्ही तेही करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर पूजा अर्चा भरपूर प्रमाणात होत असतील, वर्षभरात आपण वेगवेगळे सणवार किंवा व्रतवैकल्य करत असू तर त्या निमित्ताने आपल्याकडे पूजेची पुस्तकंसुद्धा भरपूर असतात. धार्मिक ग्रंथ म्हणा किंवा वेगवेगळ्या व्रतांच्या कथांची पुस्तकं म्हणा किंवा इतर काही, तर पूजेच्या संबंधित तुमच्याकडे जे जे पुस्तकं असतील आणि ते जर चांगल्या स्थितीत नसतील म्हणजे डागाळून गेलेले आहेत, त्याच्यावर जे काही लिहिलेलं आहे ते तुम्हाला आता वाचता येणं शक्य नसेल म्हणजे ते पुसट झालेलं आहे किंवा फाटलेलं तुटलेलं आहे, तर अशी सर्व पुस्तकं तुम्ही काय करायची आहे, पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. 2-3 दिवस जर तुम्ही ती पाण्यामध्ये भिजवली तर पूर्ण त्याच्यावरचा जो म्हणजे त्याच्यावरचा जो काही लेख आहे लिहिलेला तर तो सगळा पुसट होऊन जातो आणि कागदाचा लगदा तयार करून तुम्ही तो मातीमध्ये पुरून देऊ शकता. म्हणजे आपल्याकडून त्या ग्रंथांचा त्या पुस्तकांचा अपमानसुद्धा होणार नाही आणि त्यांची योग्य ती सोय लागली जाईल. यातली काही पुस्तकं जर चांगली असतील आणि तुमच्याकडून त्यांचा वापर होतच नसेल तर जिथे पूजेची पुस्तकं मिळतात तर त्यांना तुम्ही ती पुस्तकं देऊ शकता. किंवा तुमच्याच नातेवाईकांमध्ये कुणाला जर ही पुस्तकं उपयोगी येणार असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने ती पुस्तकं देऊ शकता. आपल्यामुळे कुणाला तरी पूजेच्या पुस्तकांचा वापर होतोय तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला यातला जो पर्याय योग्य वाटेल तो तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सुचवण्याचं काम केलेलं आहे. तुमच्याकडे भंगारचं भरपूर सामान साचलेलं असेल किंवा भरपूर अशा वस्तू की ज्या वापरात नाही आहे, भले त्या काचेच्या असू शकतात, प्लॅस्टिकच्या असू शकतात किंवा इतर कोणत्या, तर त्यासुद्धा तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये फेकून द्यायच्या आहे. किंवा भंगारवाले सणावाराच्या काळामध्ये किंवा रविवारच्या दिवशी येतच असतात, तुम्ही त्यांना ते अवश्य देऊन टाका. जितकं घर तुमचं स्वच्छ राहील, जितकं घर तुमचं अडगळविरहित राहील, म्हणजे कुठेही पसारा किंवा उगाचच जड वस्तू म्हणजे ज्या वापरात नाही आहे आणि ज्यांचा आपल्यावर प्रभाव चांगला पडणार नाही अशा धुळखात पडलेल्या वस्तू तुम्ही वेळीच फेकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा बंद पडलेली घड्याळं असतात किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, तर यामुळे आपल्याला राहू केतू दोष लागू शकतो किंवा आपल्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तर अशी घड्याळं जर चालू होणार असतील किंवा अशा वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू होणार असतील तर तुम्ही त्या या नवरात्री येण्याच्या अगोदर चालू करून घ्या. किंवा मग चालू होणार नसतील तर तुम्ही त्या भंगारमध्ये दिल्यात किंवा फेकून दिल्यात तरीसुद्धा चालतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं नवरात्री करण्याचं किंवा घटस्थापना करण्याचं हे पहिलं वर्ष असेल, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमधून मी जी काही माहिती देते ती अगदी पहिल्यापासून देण्याचा प्रयत्न करते. खूप जणांना असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे तरी पण तुम्ही त्याच गोष्टी सांगतात आणि मेन जी गोष्ट आहे ती लवकर सांगत नाही. तर तुमचा वेळ घेण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. पण काय होतं, जो व्हिडिओ बनवतो त्याला सगळं माहिती असतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा एखादा व्हिडिओ शेअर करतो
तर त्यावर नेमके प्रश्न कसे येतात। आता तुमच्यापैकी काही जण वयोवृद्ध असतील, काही जण अनुभवी असतील की त्यांनी भरपूर वेळापासून हे सणवार साजरे केलेले आहेत, उपाय तापाय केलेले आहेत, व्रतवैकल्य केलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांच्या वर्षानुवर्ष हाताखालून गेलेल्या आहेत, त्यांना सगळं माहिती आहे। पण जेव्हा हे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते तर प्रश्न येतात की ताई आमचं पहिलं वर्ष आहे, तर बरेच पुरुषसुद्धा कमेंट्स करतात, महिलासुद्धा करतात, तर ते वेगवेगळे प्रश्न विचारतात। त्यामुळे जणू काही सगळ्याच जणांचं पहिलं वर्ष आहे, कुणालाच माहिती नाही आहे, या भावनेने मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते। म्हणजे ज्यांना ज्यांना यातलं काहीच ज्ञान नाही आहे, काहीच माहिती नाही आहे, त्यांनासुद्धा ही माहिती कळावी। आणि काय होतं, कमेंट्स इतक्या येतात की प्रत्येकाला एवढं उत्तर देणं शक्य नसतं, त्यामुळे व्हिडिओमधून सांगितलं की प्रश्नही त्या पद्धतीचे येत नाही आणि सगळ्यांना त्याची उत्तरंसुद्धा मिळून जातात। म्हणून या गोष्टी मी शेअर करत असते। ज्यांना हे सगळं माहिती आहे त्यांनी व्हिडिओतला मेन भाग बघितला तरीसुद्धा चालणार आहे। आता नवरात्री येते, कोणत्या गोष्टी काढायच्या, कोणत्या गोष्टी फेकून द्यायच्या, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते प्रसन्न होईल, हे मी तुम्हाला सांगितलं। आता नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या कुलस्वामिनीच्या आवडीच्या कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे आणि नक्की कोणत्या दिवशी त्या वस्तू आणायच्या आहे हे मी तुम्हाला सांगते। तर घटस्थापनेच्या दिवशी आपण जेव्हा घट स्थापन करतो, तर ज्यांच्या घरी घटस्थापना होत असेल, ज्यांच्या घरी होत नसेल, त्यांनीसुद्धा या वस्तू आणल्या तरीसुद्धा चालतील। देवीच्या अतिशय जवळच्या वस्तू आपण याला म्हणू शकतो। तर यावर्षी देवीचं जे वाहन आहे ते हत्ती आहे। म्हणजे आपण दुर्गादेवी म्हणा किंवा आपल्या कुळाची कुलस्वामिनी म्हणा, यांचं वाहन शक्यतो वाघ किंवा सिंह आहे किंवा कमळात बसलेली देवी आहे, या पद्धतीने बघत येतो। पण नवरात्रीमध्ये दरवर्षी देवीचं वाहन बदलत असतं। जर नवरात्री रविवारी किंवा सोमवारी आली तर देवीचं वाहन हे हत्ती असतं। कधीकधी वारानुसार म्हणजे वेगवेगळ्या वारानुसार कधीकधी देवीचं वाहन हे होडीसुद्धा असतं। तर जसजसे आता नवरात्रीचे दरवर्षी कोणते वार येतील त्यानुसार मी तुम्हाला त्या वाहनांची माहिती देईल। आत्ता देणं ते इतकं महत्त्वाचं नाही, आत्तासाठी तुमच्या फक्त एवढंच महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी की यावर्षी नवरात्री सोमवारी आलेली आहे, मागच्या वर्षी रविवारी होती। तर जेव्हा रविवारी किंवा सोमवारी नवरात्री येते तर त्यावेळेस नवरात्रीचं वाहन असतं हत्ती। म्हणजे यावेळेस देवी जी आहे ती पृथ्वीवर आगमन हत्तीवरून करणार आहे। तर तुमच्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत गजलक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही ती घरी आणू शकता, एक आणली तरीसुद्धा चालेल, किंवा मग गजलक्ष्मीची जोडी ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे, म्हणजे 2 मूर्ती ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे। तर तुम्ही मातीची सुद्धा हत्तीची मूर्ती आणू शकता, पितळेची सुद्धा आणू शकता, आणि प्लॅस्टिकची सोडून म्हणजे तुम्हाला ज्या धातूमध्ये ही हत्तीची जोडीची मूर्ती मिळेल किंवा एक सिंगल आणली तरीसुद्धा चालेल। तर गजलक्ष्मी आणताना त्या हत्तीची जी सोंड आहे ती वरती असली पाहिजे, तिने असा वेढा घातलेला असतो वरती सोंड करून। तर तशा पद्धतीची आपल्याला हत्तीची मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे। हत्तीची जोडी आणायची की एक मूर्ती आणायची हे तुम्ही ठरवायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही आणू शकता। आणि जिथे तुम्ही घटस्थापना कराल तर देवीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या किंवा टाकाच्या अगदी शेजारीच तुम्हाला ही गजलक्ष्मी स्थापन करायची आहे आणि तिची पूजासुद्धा तुम्हाला 9 दिवसांसाठी करायची आहे। दसरा झाल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या कुलदेवीच्या शेजारी ही मूर्ती ठेवून देऊ शकता आणि कायमस्वरूपी तिची पूजासुद्धा करू शकता। नंतर तुम्हाला देवघरामध्ये ती ठेवायची नसेल तर तुमच्या घराच्या म्हणजे जी मेन खोली आहे हॉल, तर तिथे जर तुम्ही टेबल वगैरे ठेवलेला असेल तर बाहेरून कुणाचीही नजर म्हणजे कोणाची नजर कशीही असली, एखाद्याच्या नजरेचा सुद्धा वेगवेगळा प्रभाव पडतो। काहींचा नकारात्मक पडतो तर काहींचा सकारात्मक, कारण प्रत्येक व्यक्तीचे स्वभावसुद्धा वेगवेगळे असतात। त्यामुळे कुणाची नजर कशीही असो, आपल्या घरावर तिचा वाईट प्रभाव पडू नये, तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर त्या गजलक्ष्मीच्या मूर्तीवर गेली पाहिजे। तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा ही गजलक्ष्मी नंतर स्थापन करू शकता। देवघरामध्ये ठेवली तर उत्तमच आहे, तिथेही काही हरकत नाही। तर पहिली वस्तू तुम्हाला कळाली की गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती तुम्हाला आणायची आहे। यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमच्याकडे जर अजूनपर्यंत कुलदेवीची मूर्ती असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला ते लगेच घेणं शक्य नसेल किंवा ज्यांच्याकडे आहे तर अशा सगळ्यांनी कवड्यांची माळ आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि देवीला ती पहिल्याच दिवशी अर्पण करून 9 दिवस ते 10 दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत आपल्याला या कवड्यांच्या माळेची सुद्धा पूजा करायची आहे।
कवड्यांची माळ तुम्हाला भेटली नाही किंवा ती आणणं शक्य झालं नाही तर तुम्ही 5 किंवा 7 किंवा 9 या संख्येमध्ये कवड्या आणू शकता, ज्यांची पाठ थोडीशी पिवळसर रंगाची असते. तर अशा कवड्या अतिशय शुभ मानल्या जातात, लक्ष्मीकारक मानल्या जातात. तर अशा कवड्यासुद्धा तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. घटस्थापनेची पूजा जोपर्यंत तुम्ही मांडत नाही, जोपर्यंत तुम्ही पूजा करत नाही, तोपर्यंत या कवड्या तुम्हाला कच्च्या दुधामध्ये बुडवून ठेवायच्या आहे. माळ आणली तर तुम्ही ती डायरेक्ट देवीला अर्पण केली तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही जर सिंगल म्हणजे सुट्ट्या कवड्या आणल्या तर त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी तुम्हाला त्या कच्च्या दुधामध्ये बुडवून ठेवायच्या आहे. नंतर त्यांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून कोरडं करून तुम्हाला त्या तांदळामध्ये किंवा एखाद्या धान्यामध्ये ठेवायच्या आहे. लाल कपड्यामध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालतील. आणि पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला या कवड्यांची सुद्धा पूजा करायची आहे. कवड्यांना हळदी कुंकू न लावता चंदन किंवा गंधगोळी किंवा अष्टगंध तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने या कवड्यांची सुद्धा तुम्ही पूजा करायची आहे. देवीची अतिशय जवळची वस्तू आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या ठिकाणी गेलेला असाल तर तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये किंवा बाहेर जी पूजेचं साहित्य मिळतं, ती दुकानं असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला कवड्यांच्या माळा किंवा कवड्या बघायला मिळालेल्या असतील. तर या 2 वस्तू तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये आणा. तुमच्या घरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही. तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद, तिची साथ कायम तुमच्या पाठीशी राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या बाकी मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांनासुद्धा शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. आज थोडीशी तब्येत खराब आहे, त्यामुळे आवाजामध्ये थोडासा बदल जाणवलेला असेल तर मनापासून क्षमा मागते. तशी तुम्ही मला नेहमीच चांगली साथ देतात, इथून पुढे पण देत राहाल अशी अपेक्षा करते आणि भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.